तर आता आपल्या समोर ती पूर्ण फॅमिली आहे. बाळू काका आपल्या समोर आहे. तर बाळू काका जरा तुम्ही सांगा ना की तुम्हाला कशा प्रकारे त्यांनी काय काय गोष्टी बोलून तुमच्या स्थळासाठी फसवलं ते. आम्हाला बोलवलं होतं त्याने, आमच्या मुलाला बोलवलं. म्हणले तुम्हाला मुलगी दाखवतो, तुम्ही पैसे एवढे एवढे भरा. आमचं फोनवरच कॉन्टॅक्ट सगळं झालं. आम्ही काय समस्या बघितलं नाही, समस्या ती आले नाही आणि आम्ही गेलो नाही, ते आमच्याकडे आले नाही. आणि ते मला म्हणले आम्ही मुलगी तुमच्या घरी घेऊन येतो, प्रत्यक्षात तुम्हाला मुलगी दाखवतो घरी. घरी आम्ही थांबलो, मुलाला थांबवलो. मुलाचा मेवणा आला, बहीण आली, आम्ही थांबलो, सगळे थांबलो तिथं. तर तो म्हणला आम्हाला आम्हाला दादरला पकडले, पोलिसांनी पकडले. ते म्हणले आम्हाला तिथं 4,000 रुपये भरायला लागते. तर 4,000 रुपये तुम्ही पाठवून द्या लगेच फोनवर, जीपे करून टाका. तर पोरांनी आमच्या जीपे लगेच केला, आम्हाला न बोलता त्यांनी पोरांनी जीपे करून टाकलं. आता मुलगी बघायची म्हणलं तर माणूस करणारच ना. तर मग त्यांनी जीपे केलं. जीपे केल्यानंतर मुलीला सोडलं. तर ते आम्हाला बोलले आम्ही आता 10-15 मिनिटं येतो, तुम्ही घरीच थांबा. आम्हाला त्यांनी कमीत कमी 11 वाजेपर्यंत आम्ही रात्री थांबलो, तरी पण आम्हाला ते आले नाही. आम्ही फोन करतो आता येतो, नंतर येतो, 10 मिनिटांनी येतो, 15 मिनिटात. आता कल्याणला पोहोचलो, आता उल्हासनगरला पोहोचतो, मग आम्ही येतो. तर ते काय आम्ही त्याची वाट बघून 11 वाजेपर्यंत आम्ही एंड करून टाकलं. परत ते काय आमच्याकडे आले नाही आणि त्यांनी काय आम्हाला फोन केला नाही. तर तुम्ही आता बघितलं असेल ही पूर्ण फॅमिली आपल्या लग्नठरले.com मध्ये आलेले आहे रजिस्ट्रेशन करायला दादांचं. तर मी आता काकांना एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता लग्न ठरण्यामध्ये आला तर तुम्हाला संस्था आमची कशी वाटली. तुमची संस्था बोलण्यानेच माहिती पडतं, ऐकण्याने पण माहिती पडतं. समक्ष मी आता तुम्ही त्या मुलांना पण बोलले तर मी ऐकतच होतो, ते पण मला शक्य आहे होईल म्हणून खात्री आहे त्याची मला. तर मग तुम्ही काका मेंबरशिप घेतली आमच्याकडे. आम्ही घ्यायलाच लागेल ना, घ्यायलाच लागेल ना, ठीक आहे चालेल. मेंबरशिप घ्यायलाच लागेल ना. ठीक आहे. तर बघा आता तुम्ही स्वतः सर्वांनी बघितलं असेल की अशा प्रकारे अजून लोकांना मला हा नवीन प्रकार माहिती पडला की ते लोक आता गाडीमध्ये पेट्रोल टाकायचे, पोलिसांनी पकडले असं बोलून पैसे काढतायत. तर आता मी काकांना थोडीशी रिक्वेस्ट केली की म्हणजे ही गोष्ट महाराष्ट्रापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण की काकांसारखे असे खूप जण लोक असतील की जे त्या लोकांना असं फसवलं असेल. तर सर्वांनी थोडं सतर्क राहावा. कोणाच्या बोलण्यावरून कोणती मुलगी कोणाबरोबर लग्न करायला तयार होणार नाहीये. लग्नासाठी आपल्या स्वतःला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि आमची लग्नठरले.com ही संस्था खरोखर तुम्हाला प्रामाणिकपणे मदत करते. तर तुम्ही आमच्या संस्थेवरती रजिस्टर करा, मुलींचा डेटा घ्या, सर्व मुलींचा डेटा आधार कार्ड पॅन कार्ड व्हेरीफाईड आहे. आणि तुम्ही नंतर लग्न जुळवा. तर तुम्हाला कोण असं बोलत असेल की आमच्याकडे मुलगी आहे आम्ही लग्न वगैरे लावून देऊ, तसं लग्न होत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. पण कुठेतरी तुम्ही त्यांच्या आमिषाला बळी पडता आणि पैसे भरताय. तर ही गोष्ट आता तुम्ही करू नका. आणि मी खरंच बाळू काकांचे खूप धन्यवाद मानतो की त्यांनी ही गोष्ट महाराष्ट्रासमोर घेऊन आले, नवीन फसवणुकीचा प्रकार. तर हे त्याच्यातून एवढंच होईल की बाकीचे जे लोक फसणार ते लोक फसणार नाहीत. तर काका खरंच तुमचा खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.